कोल्हापूरच्या चंदगडमध्ये सध्या महायुती समोर आव्हान उभं राहिल्याचं चित्र आहे। कारण महायुतीकडून 3 जण इच्छुक आहेत। भाजपचे संग्रामसिंग कुपेकर विधानसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। तसंच उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढण्याचा निर्धार देखील कुपेकरांनी केला। चंदगडमध्ये सध्या अजित पवारांच्या पक्षाचे राजेश पाटील हे आमदार आहेत, तर दुसरीकडे दौलत साखर कारखान्याचे चेअरमन मानसिंगराव कोराटे हे देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत। त्यामुळे चंदगडमध्ये बहुरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते। गेले 5 वर्ष मी भारतीय जनता पार्टीचा या परिसरामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करतोय। इथले प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करणारा या ठिकाणी कार्यकर्ता आहे। आणि नुसतंच 5 वर्ष नाही तर गेली 25 वर्ष स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या परिसरातले अनेक प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे। आणि याचाच एक भाग म्हणून मी माझ्या पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे। महायुतीचा फॉर्म्युला जरी राहिला तर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मला येणारी विधानसभा ही लढवावी लागेल। आजच्या घडीला आमची पूर्ण तयारी ही अपक्ष लढण्याची चालू आहे। कारण आम्ही सर्वात अगोदर आमचा गट मजबूत करत आहोत। अर्थातच आम्ही त्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी झालेलो आहोत। केवळ 1.5 महिन्यापूर्वी आम्ही आमची उमेदवारी घोषित केली होती माझ्या मित्रमंडळीच्या सोबत बसून। आणि त्याच्यानंतर आज पाहता आज आम्हाला जो तालुक्यातून पूर्ण तालुका म्हणा किंवा पूर्ण भागातून जो सपोर्ट मिळत आहे, तर तो पाहता आम्ही पूर्णतः आज अपक्ष ह्याच्यावरच तयारी चालू ठेवून त्याच अनुषंगाने लढणार आहोत।